शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे 6,000 रुपये कसे मिळवायचे, प्रक्रिया काय असणार आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत की हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला फक्त एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी योजना ठरली आहे। केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपयांच्या स्वरूपात दिली जाते। आतापर्यंत 21 हप्ते वितरित झाले असून आत्ता शेतकरी 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। मित्रांनो, 22व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याचा लाभ मिळेल का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे। सरकारच्या नियमांनुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि जर एखादा शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाला नसेल तरीही त्याला निराश होण्याचे कारण नाही। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे ते ऑनलाईन नोंदणी करून योजनेत सहभागी होऊ शकतात। जर अर्ज वेळेत भरला गेला आणि त्याची पडताळणी योग्यरित्या झाली तर अशा नवीन अर्जदारांनाही 22व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो 23व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। मात्र अर्ज अचूक असणे आणि सर्व कागदपत्रे योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, या योजनेचा आणि या पैशांचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे आणि महत्त्वाची अट काय आहे, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे। तसेच अर्जदार खरोखरच शेतकरी असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे। जर पडताळणी दरम्यान कोणतीही त्रुटी आढळली तर हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो। त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तर बांधवांनो, शेतकऱ्यांना सोयीस्कर पद्धतीने या योजनेत सहभागी होता यावे म्हणून सरकारने अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे। नोंदणीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात: आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, नागरिकत्वाचा पुरावा, जमिनीची मालकी दर्शविणारे कागदपत्रे तयार ठेवल्यास अर्ज प्रक्रिया जलद पूर्ण करता येते।